हाय, कसे आहात मुलांनो? मजेत ना? आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा वार्षिक निकाल सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि यात आपल्याला मिळालेले सर्व गुण अभ्यासायचे आहेत, किती पर्सेंटेज मिळाले ते पाहायचे आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सरस्वती माध्यमिक विद्यालय साखोरी या विद्यालयातील इयत्ता 9वीमध्ये शिकणाऱ्या मुलांचा हा वार्षिक निकाल आहे. या वर्षी एकूण 50 मुलं परीक्षेला बसलेली होती आणि त्यातले 30 मुलं आणि 20 मुली होत्या. त्यामध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले आहेत. त्यात प्रथम 3 क्रमांक मिळवणारे विद्यार्थ्यांची नावं बघा. निकम साहिल सुरेश या विद्यार्थ्याला 600 पैकी 477 गुण मिळाले आणि टक्के त्याचे 79.5% त्याने मिळवलेले आहेत आणि ए ग्रेड ए ही श्रेणी प्राप्त केलेली आहे. दुसरी विद्यार्थिनी 2 क्रमांकाची हरकल शीतल गोकुळ या विद्यार्थिनीनेही 600 पैकी 469 गुण मिळून 78.17% मिळवलेले आहेत आणि ए श्रेणीमध्ये येण्याचा मान मिळवलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेला विद्यार्थी आहे झाडगे यशवंत भागवत या विद्यार्थ्याने सुद्धा 600 पैकी 464 गुण मिळून 77.33% मिळवलेले आहेत आणि ए श्रेणी ही प्राप्त केलेली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत. असंच यश संपादन करत राहा. यानंतर आपण इतर विद्यार्थ्यांच्या वर्गातील जे काही एकूण 50 विद्यार्थी आहेत त्या 50 विद्यार्थ्यांचा निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यांना हे जे काही गुण आहेत ते कशा पद्धतीने मिळाले ते आपण या ठिकाणी पाहू. बघा, या ठिकाणी अनुक्रम नंबरप्रमाणे विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. हजेरी क्रमांक ह्या पहिल्या कॉलममध्ये, त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये विद्यार्थ्याची नावं, त्यांचा रजिस्टर्ड नंबर, जन्मतारीख, त्यानंतर पहिला विषय आहे मराठी. या मराठी विषयामध्ये अ म्हणजे प्रथम सत्र, ब मध्ये द्वितीय सत्र आणि एकूण प्रथम आणि द्वितीय सत्राची बेरीज केलेली आहे 200 पैकी आणि त्याची सरासरी काढलेली आहे. म्हणजेच पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला 80 पैकी प्रथम सत्रामध्ये मराठी विषयात 71 गुण होते, 20 पैकी तोंडी परीक्षेमध्ये 18 होते, दोघांची बेरीज 89 झाली. त्याचप्रमाणे द्वितीय सत्राच्या लेखी परीक्षेत 55 गुण 80 पैकी, 20 पैकी तोंडी परीक्षेत 20 पैकी 20 गुण आणि दोघांची बेरीज एकूण म्हणजेच 75 गुण 100 पैकी मिळाले द्वितीय सत्राला. त्यांची सरासरी आली दोघांची 100 आणि 100 प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र मिळून 164 200 पैकी. त्यातला 2ने भागून त्याची सरासरी काढलेली आहे. म्हणजेच मराठी या विषयामध्ये पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थिनीला 82 गुण मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे सर्व इतर विद्यार्थ्यांचे सुद्धा गुण तुम्ही पहा. बघा, दुसरा विषय आहे हिंदी, त्यात 59 गुण आहेत. तिसरा विषय आहे इंग्रजी, त्यात 78. तिघांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे तिन्ही भाषा विषयांची 219. त्यानंतर पुढचं पेज बघा, गणित. गणितात 80 गुण मिळवलेले आहेत. विज्ञानात 68, दोघांची बेरीज आहे 148 200 पैकी. त्यानंतर तिसरा विषय आहे समाजशास्त्र, त्यात 86 गुण मिळालेले आहेत. आता ह्या 6 विषयांची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र या 6 विषयांची 600 पैकी मिळालेले गुण आहेत 453
पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थिनीला. त्याचे पर्सेंटेज त्याला 6ने भागायचं आहे. ते येतात 75.5%. त्यानंतर श्रेणी विषय असतात आपल्याला, त्यांचे गुण असतात आणि फक्त श्रेणी धरली जाते निकालात. आणि ती श्रेणी आहे शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा आणि संरक्षणशास्त्र. अ, ब, अ अशी श्रेणी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि ही विद्यार्थिनी 75.5% पास झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी पाहू शकतात. पहिल्या पेजवर एकूण 9 विद्यार्थी बसलेले आहेत. त्यानंतर पुढचे पेज, त्यात बघा 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18 या पुढच्या 9 विद्यार्थ्यांचा निकाल, त्यांची नावं, त्यांना मिळालेले गुण बघा सर्वांनी काळजीपूर्वक. त्यानंतर पुढच्या विषयाचे गुण त्याच विद्यार्थ्यांचे. त्यानंतर पुढचा विद्यार्थी 19 क्रमांकाचा, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 आणि 27पर्यंतचे विद्यार्थी आहेत. बघा त्यांना मिळालेले गुण, त्यांची नावं. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे या ठिकाणी तुम्हाला अभ्यास पाहता येणार आहे. तुमचे पर्सेंटेज तुम्हाला दिसणार आहेत. बघा कोणत्या विद्यार्थ्याला किती पर्सेंटेज मिळाले आहेत. त्यानंतर पुढचे विद्यार्थी 28 पासून 36 क्रमांकापर्यंत, त्यांची नावं, त्यांना मिळालेले गुण. त्यानंतर 37 ते 45 या विद्यार्थ्यांची नावं, त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि ऐच्छिक विषय यामध्ये मिळालेले गुण, त्यांचे टक्केवारी, पर्सेंटेज. त्यानंतर उर्वरित विद्यार्थी 46 ते 50. बघा त्यांची नावं. आणि सर्व विषयांचे गुण. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा वार्षिक निकालपत्रक या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आपल्याला यावरून प्रत्येक विद्यार्थ्याला किती गुण मिळाले हे कळणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.